तर जाऊया सामन्याकडे. सामन्याला होते सुरुवात. स्ट्राईक एंड वरती मोफिस, तर नॉन स्ट्राईक एंड वरती रजा. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिला गोलंदाज यावेळेला जरूर अलमान टीम कडून दाखल होताना पाहायला मिळतोय संदेश. आणि 4 ओव्हरची मॅच, त्यामुळे पहिल्या षटकापासून एक चांगलं बिग बॅटल पाहायला मिळेल. मोफिस स्ट्राईक एंड वरती आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने ऑन साइडला जरूर मिड विकेटला क्लिअर करणारा तो पहिला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. मोफिसच्या बॅटमधून या ठिकाणी सुंदर सुरुवात करून दिली जाते. वडवली टीम वाडा क्षेत्रातून एक मातबर संघ म्हणून त्याची ओळख आहे. आणि यावेळेला पहिलाच बॉल सुंदर पद्धतीने मिड विकेटच्या झोनमधून तो चेंडू निघून गेलाय चौकाराच्या दिशेने. चांगली सुरुवात, पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा उचलला आणि इथं फक्त दिशा दिली गेली होती सर्कलच्या डोक्यावरून. 15 मिनिटाचा वेळ जरूर सेट केला गेलाय. प्रत्येक मॅच करिता आपण अशा पद्धतीने पाहिलंय. संदेश वरती अटॅक झाले पहिल्याच बॉल वरती. येतोय पुढील बॉल, तो मात्र जरूर चांगले लेंथ आणि लाईन वरनं रिलीज झालाय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी वाईड यॉर्कच्या झोन मधून तो चेंडू सरळ निघून गेला आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. चांगले लेंथ वरती सध्या चेंडूची फेक आहे, कारण पहिल्या बॉल वरती चौकार, त्यामुळे इथं कमबॅकची गरज होती. इथं पुन्हा एकदा इथं एफर्ट दिली जाते, परंतु थोडीशी लवकर एफर्ट आले आणि म्हणूनच चेंडूपर्यंत योग्य पद्धतीने खेळाडू पोहोचला नाहीये. आणि फील्ड करतील तोपर्यंत आरामात 2 धावा आता पूर्ण होतील. बघा जरूर ऑन साईडला चेंडू आणि थोडासा लवकर पडला, त्यामुळेच इथं चेंडूपर्यंत खेळाडूला पोहोचता आलं नाहीये आणि मिळत आहेत त्या 2 धावा या चेंडूवरती. चांगली सुरुवात तुम्हाला शेवट चांगलं करून देते, आपण बऱ्याचदा पाहिलंय. परंतु या ठिकाणी जर मिस फिल्डिंगची दृश्य पाहायला मिळाली तर मग तुम्ही थोडंसं बॅकवर्डला जाऊ शकतायत. टाईप सेट केला गेलाय, त्यामुळे जरूर त्याकडे देखील लक्ष असायला हवं. 3 बॉल करिता 2 मिनिटे गेलेले आहेत. पुढील बॉल, तो देखील सुंदर लेंथ आणि लाईन वरती पाहायला मिळतोय. फलंदाजाचा वीक पॉइंट या ठिकाणी ओळखलाय की काय, आणि अगदी या ठिकाणी पूर्णपणे चांगल्या लेंथ लाईन वरती सध्या चेंडूची फेकी ती मात्र पाहायला मिळते संदेश कडून. पहिल्या चौकार होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर मग मागील 3 चेंडूवरती 2 धावा. पुढील बॉल येतोय. यावेळेला जरूर फुल टॉस चेंडू, कनेक्शन योग्य पद्धतीचं नाहीये. लॉंग ऑफ बॉडीच्या जवळ त्या ठिकाणी चेंडू मात्र दाखल झालाय. फील्ड केलं जाईल तत्पूर्वी मिळते धावती फक्त 1. उमर 11 वडवली संघ थोडासा संघर्ष पहिल्या षटकामध्ये करताना पाहायला मिळतोय. तर पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर पूर्णपणे बांधून ठेवले. संदेशच्या गोलंदाजीने आतापर्यंत रणावरती अंकुश तो मत निर्माण केलाय. शेवटचा बॉल, पहिला ओव्हरचा शेवटचा बॉल. अप्रतिम गोलंदाजी सध्या झाल्या. शेवटचा बॉल, यावेळेला पुन्हा एकदा वाईड यॉर्क क्षेत्रामध्ये हा चेंडू हाताळला जातोय. तिथं मात्र जरूर रजाच्या बॅटवरती चेंडू योग्य प्रकारे आला नाहीये, कुठलाही संपर्क नव्हता या चेंडूवरती, आणि मग डॉट बॉल या चेंडूवरती पाहायला मिळतोय. पहिलं षटक ते मात्र होते समाप्त, आणि स्कोरबोर्ड जर पाहिला तर फक्त 7 या अंकावरती पाहायला मिळतोय. काय उत्कृष्ट गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये झाले संदेश कडून. आणि सामना या ठिकाणी जरूर जर चांगल्या पद्धतीने बनवायचा असेल ना, तर मग तुम्हाला या ठिकाणी तशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाजी पहिल्या षटकात खास करून शिवांजे अलमान या टीम कडून झाले, परंतु समोर उमर 11 टीम एक चांगली टीम मानली जाते. त्या टीमला पहिल्या षटकात आतापर्यंत रोखून ठेवलंय. उर्वरित 18 बॉलवरती चांगल्या फलंदाजीची गरज आहे. प्रत्युत्तर जर चांगल्या पद्धतीचं द्यायचं असेल ना, तर इथून ती मात्र संधी प्राप्त करावी लागेल. म्हणतात ना की संधी ही कुठल्याही क्षणी मिळू शकते, परंतु ती संधी मिळवणं आणि ती संधी या ठिकाणी निर्माण करणं ते महत्त्वाचं, आणि ती वेळेवरती ती वेळ सध्या आहे. कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा आहेत, त्यामुळे उर्वरित 18 बॉलवरती किती धावा. मनीष नवीन गोलंदाज, अगदी मनीष तो देखील बऱ्याच वेळापासून आपण त्याला अलमान टीममध्ये खेळताना पाहिले. आज महत्त्वाची गोलंदाजी करण्याकरिता दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलाच बॉल, यावेळेला अगदी फुल टॉस तो चेंडू आपण पाहिला होता.
स्टंपच्या बऱ्याच बाहेर तो चेंडू पाहायला मिळाला आणि त्यानंतर एक अतिरिक्त धाव आता स्कोरबोर्डवरती जॉईंट होईल. 8चा आकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनीषकडून पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप असा पाहायला मिळाला, त्यामुळे एक अतिरिक्त धाव ती मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा जागा बनवली, बॅटची इनसाइड एज आहे. बॅटला चेंडू योग्य प्रकारचं कनेक्शन झालं नव्हतं, परंतु डीपमध्ये क्षेत्ररक्षण शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत आहेत आणि अगदी सीमारेषेच्या जवळ रोपच्या जवळ जाऊन चेंडूला फील्ड केलाय. परत संघर्ष त्या ठिकाणी केलाय, मात्र 3 धावा या चेंडूवरती बनतील. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी सुंदर कार्य संपन्न केलंय, परंतु ज्या पद्धतीने मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, अगदी विकेटच्या पाठीमागे 2 खेळाडू संघर्ष भरपूर करताना पाहायला मिळाले आणि शेवटच्या क्षणी अगदी रोपपर्यंत चेंडू जाऊन त्या ठिकाणी फील्ड झालाय आणि त्यामुळे 3 धावा या ठिकाणी जॉईंट होतील स्कोर कार्डला. 11 विदाऊट लॉस्ट. 11 धावसंख्या आहेत. विकेट एकही नाहीये. रजा आणि मोफिस ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करताना तर पाहायला मिळते, परंतु ते स्ट्रोक आतापर्यंत थांबले गेलेत. पहिला चेंडूवरती पहिला चौकार आपण पाहिला होता, त्यानंतरची संदेशची गोलंदाजी आणि या ओव्हरमध्ये मनीष मात्र पहिल्या बॉलवरती 4 धावा खर्च करतोय, त्यामुळे इथं सुरुवात या षटकाची ती मात्र चांगली होत नाहीये. ओव्हर द विकेट यावेळेला उडवलाय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न तो झाला होता, परंतु कनेक्शन मात्र ते व्यवस्थित नाहीये, जज केलं गेलं नाहीये व्यवस्थित आणि त्यामुळे स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी चेंडूच्या खाली येतोय आणि चुकी तो मात्र करत नाहीये. विकेटचं नुकसान आणि आपण चर्चा करत होतो ती विकेट आता यावेळेला मिळवली जाते. अगदी बॅटच्या टोला तो चेंडू स्पर्श झाला आणि त्यानंतर हवेमध्ये चेंडू राहिला आणि स्वतः मनीष चेंडूच्या खाली आला आणि चुकी मात्र झाली नाहीये. विकेटचं नुकसान. फलंदाज गॉन. पहिला फलंदाज तो मात्र रजा. बॅक टू पॅव्हिलियन चाललाय उमर 11 टीमला हा पहिला झटका. नेक्स्ट मॅच पवनसुत आमगाव संघ उपस्थित आहे, परंतु त्यांच्या विपक्ष अन्वी 11 मुसारणे हा संघ उपस्थित झालेला नाहीये. विनंती असणार आहे की ज्या विजयी टीम झालेल्या आहेत त्या विजयी संघातील कॅप्टन यांना विनंती करतो की आपण उपस्थित व्हायचंय, त्वरित उपस्थित व्हायचंय. विजयी झालेल्या टीमना विनंती करतोय. नवीन फलंदाज फरमान मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि यावेळेला जरूर पहिलाच बॉल तो मात्र जरूर बीट झालाय, त्यामुळे एक चांगली सुरुवात या षटकाची जरूर जी झाली होती बॅटिंग साठी ती मात्र आता होत नाहीये, कारण विकेट जी आपण रजाची पाहिली आणि त्यानंतर यावेळेला सुंदर गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी होताना पाहायला मिळते. 2 लगातारचे डॉट बॉल यावेळेला केली जात आहेत आणि मनीषने ते मात्र कमबॅक करून दिलंय. 4 धावा खर्च केल्या, एक महत्वाची विकेट मिळाली, म्हणजेच 11 फक्त धावा त्या मात्र स्कोरबोर्डवरती आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजीचं ते प्रात्यक्षिक जे आहे ते अलमान टीमकडून आता होताना दिसतंय, कारण मागील 3 बॉल डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती वाईट, त्यानंतर 3 धावा आणि तिथूनचे सलगचे 3 बॉल ते डॉट आलेत. पुढील बॉल बॅटची इनसाइड एज होती. अगदी विकेटच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर मिस फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले, तर हा बॉल कॅरी झाला नाहीये विकेटच्या पाठीमागं. मिस फिल्डिंग यष्टीरक्षकाकडून झाले आणि त्यामुळे यावेळेला एक संधी फरमानला आपण पाहू शकतायत. बॅटला चेंडू ब्रश झाला होता, त्यानंतर यावेळेला जरूर एक धाव अर्जित होते. शेवटचा बॉल शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू. 11 बॉलवरती फक्त 12 धावा आल्या, त्यामुळे
मनीषने देखील काय अफलातून गोलंदाजी केली अलमान टीमसाठी. गरज होती पहिल्या षटकापासून आतापर्यंत अफलातून गोलंदाजी. फुलर लेनचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू डेफिनेटली होता. हल्लीकीची अपील आपण पाहिली होती, परंतु मोफिस कडून जरूर चांगली जरी बॅटिंग झाली असली तरी देखील दुसऱ्या साईडनं धावसंख्या येत नाहीयेत. 2 षटकांचा खेळ आता होतोय समाप्त. स्कोरबोर्ड जर पाहिला तर जाऊन पोचलाय तो 13 या अंकावरती. 1 गडी बाद हा सध्या पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी ज्या पद्धतीने अलमान टीमकडून पाहायला मिळते, व्हॉट अ बॉलिंग. चला, विजयी झालेल्या टीमला विनंती करतोय आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी पिंपळास, त्यानंतर एजीएस सापरुंडे, त्यानंतर जीवी स्पोर्ट. विनंती असेल की आपण त्वरित उपस्थित व्हायचंय आणि पवनसूत आमगाव आपण ही या ठिकाणी उपस्थित व्हायचंय. नवीन गोलंदाज दीपेश, वाडा विभागातून एक अप्रतिम टेनिस क्रिकेटपटू म्हणून त्याची ओळख आहे आणि तो खेळाडू सध्या दीपेश घोलप आपण पाहू शकतात की गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. भरपूर वेळा या खेळपट्टीवरती येऊन गेल्या, बऱ्याचदा चांगल्या बॅटिंगने प्रभावित केले, परंतु आज गोलंदाजी हलकासा स्लोवर वन, हलकासा स्लोवर चेंडू, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा चेंडू ज्यामध्ये शरीराला चेंडू स्पर्श झाला आणि लेग बाईटच्या माध्यमातून 1 धाव ती मात्र या ठिकाणी अर्जित होते. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. उमर 11 वडवली टीम भरपूर मोठा संघर्ष करताना पाहायला मिळते. जो अपेक्षित स्कोरबोर्ड या ठिकाणी बनेल का, तो स्कोरबोर्ड सध्या तरी बनत नाहीये आणि त्यामुळे उमर 11 टीमला उर्वरित 11 बॉलवरती एक चांगल्या स्कोरकडे वाटचाल करावी लागेल. सध्या फरमानकडे पाहिले तर 3 बॉलमध्ये 1 धाव, मोफिसकडे जर आपण पाहिले तर 8 बॉलमध्ये 10 धावा त्या मात्र आपण पाहिल्यात. लगातार स्लोवर चेंडूचा परिपूर्ण जो वापर आहे तो केला जातोय. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर पडतोय आणि फरमानला पूर्णपणे आतापर्यंत बॅकफुटला ठेवले. 4 बॉलमध्ये फक्त 1च धाव ती मात्र जरूर आतापर्यंत बनवली गेली ती फरमानकडून. तिसरं षटक आहे, 2 चेंडू 1च धाव आली. या ओव्हरचा विचार केला तर दीपेश घोलप कडून ते देखील चांगले षटक हाताळले जाते. उमर 11 वडवली टीम संघर्ष करते. यावेळेला फ्लिक केलाय, फटका लाजबाब आहे आणि बऱ्याच वेळानंतर हा फटका मात्र या ठिकाणी उत्कृष्ट पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे 1 बाउन्स चाललाय चौकाराच्या दिशेने. काय उत्कृष्ट बॅटिंग, जागा बनवली, फ्लिक केलंय, टायमिंगचा वापर आणि त्यानंतर हा एक सुंदर फटका 1 बाउन्स स्क्वेअर लेगच्या जवळून निघून जातोय चौकारासाठी. यावेळेला दीपेशवरती अटॅक झालाय. उमर 11 टीमसाठी या फटक्याची नितांत गरज होती. तो फटका सजवला आणि त्यानंतर चौकार येतोय. प्रेक्षक वर्ग ज्या पद्धतीने आज देखील या ठिकाणी पाहायला मिळतात, वाडा विभागातील क्रिकेटर यांना बघण्याकरिता आज मात्र प्रेक्षकांची उपस्थिती. ओहो, फुल टॉस आणखीन एकदा, ज्या वेळेला ताबडतोड फलंदाजी आता मात्र केली जाते. फरमान मात्र आता थांबण्याचं नाव घेत नाहीये. ओहो, सुरेख बॅटिंग. डॉट बॉल लगातार होत होता, परंतु जसा मागील चेंडूवरती चौकार आला त्यानंतर आत्मविश्वास बघा किती महत्वाचा आणि तो मात्र वाढलाय. चेंडू सरळ फेकून दिलाय 6 धावांसाठी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. कमालीची बॅटिंग फरमान यावेळेला जरूर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. ओहो, फटका फुल टॉस चेंडू फ्लिक केला आणि त्यानंतर षटकार येतोय. या 6 धावसंख्येच्या मदतीने आता धावसंख्या वाढताना पाहायला मिळतात त्या 24 या अंकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. यावेळेला आणखीन एकदा काय तडाखेबाज फलंदाजी केली जाते. 2 लगातार षटकार आले ते फरमानच्या बॅटमधून आणि लगातारचा जर का 3रा षटकार येतोय
लगातार जर का 3 षटकार येत आहेत तर 5,000 रुपयांचे कॅश प्राइज समीरजी ठाकूर साहेबांकडून या ठिकाणी अनाऊन्स झालंय. आणि लगातार जर का 6 षटकार आले तर मग 11,000 रुपयाचे कॅश प्राइज आलंय. हे तर खेळाडूंसाठी पारितोषिक आहे. मात्र प्रेक्षक आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत आहे तर मग आपल्यासाठी देखील षटकार जाणारा झेल तुम्ही जर घेतला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज समीरजी ठाकूर साहेबांकडून हे पारितोषिक. ओहो, या ठिकाणी जरूर सुंदर चेंडू. दीपेशवरती अटॅक तर झाला होता परंतु हा चेंडू सुंदर लेंथवरती येतोय. आता यावेळेला पारितोषिक अनाउन्समेंट तर झाली समीरजी ठाकूर साहेबांकडून. षटकाची समाप्तीची घोषणा आणि इथं तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय. 30 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. काय कमालीची बॅटिंग या ठिकाणी केली ती फरमानने. 8 बॉलवरती 17 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. प्रेक्षक वर्गाने एक चांगली जरूर संधी तयार करून दिली समीरजी ठाकूर साहेबांकडून की आपण जर झेल पकडताय तर 500 रुपयांची कॅश प्राइज आहे आणि तो झेल तुम्हाला एका हातामध्ये पकडावा लागेल अशी ती अट आहे. एका हातामध्ये झेल पकडावा लागेल. शेवटचं षटक उमर 11 वडवली टीमने कमबॅक केलाय. पहिल्या 2 षटकात थोडंसं बॅकफुटला या टीमला आपण पाहिले होते परंतु तेजस नवीन आता गोलंदाज येतोय. पहिल्या 2 गोलंदाजावरती अटॅक नव्हता. तिसरा गोलंदाज जो दीपेश त्याच्यावरती अटॅक झाला आणि तर मग शेवटचे षटक ते देखील आता यावेळेला थोडंसं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा. मोफिसने देखील 8 बॉलवरती 10 धावा खेळल्यात. तर फरमानच्या बॅटिंगचा आपण तो केहर मागील षटकामध्ये पाहिलाय. पहिलाच बॉल या वेळेला उडवलाय आणि तेजसला मात्र विकेट मिळेल कारण हा बॉल लॉंग ऑन बॉन्डीच्या जवळ त्या ठिकाणी फील्ड होईल आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वीरसेन कडून तो चेंडू कॅरी झाला आणि त्यानंतर या ठिकाणी सुंदर पद्धतीने एक विकेट येते. आता मोफिसला परतावं लागतंय. सलामीचा हा फलंदाज चांगली बॅटिंग केली आणि अखेरकार त्याला देखील त्या ठिकाणी बाद केले गेले. लॉट्स टाकले जातील दुसऱ्या फेरीसाठी. विनंती असेल की आपण उपस्थित व्हायचे विजयी टीमचे कॅप्टन आणि पहिली जी चिठ्ठी उचलली जाईल ती आमगाव संघाला दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळावा लागेल आणि आमगाव टीमचे कॅप्टन आपण येऊन राहायचे कारण यानंतर लगेचच आपली मॅच असणार आहे आणि विजयी संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आमगाव टीमला खेळावा लागेल. नवीन फलंदाज मुन्ना मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली. अवघ्या 1 मिनिटाच्या आत विजयी संघाचे प्रतिनिधी या अन्यथा लॉर्ड्स या ठिकाणी टाकले जातील. तेजस चांगलं कमबॅक, चांगली सुरुवात कारण टीमला देखील चांगल्या सुरुवातीची गरज आहे या शेवटच्या षटकामध्ये. तुमच्या बाहेर चेंडू वाईडचा इशारा. एक अवांतर धाव ती मात्र आता या ठिकाणी पाहायला मिळते. यस, रिव्ह्यूचा वापर केलाय तो जरूर अलमान या टीमने. पंचांचा कॉल वाईडचा होता त्यानंतर त्याला मात्र रिव्हर केले जात आहे. फेअर बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय अगदी लाईनच्या आतमधून तो चेंडू आपण पाहिला आणि त्यामुळे तो फेअर बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. दोन बॉल आणि दोनही डॉट बॉल येत आहेत. मुन्ना मैदानाच्या आतमध्ये तर दाखल झालाय परंतु त्याला लगातारच्या 2 चेंडूवरती धाव ती मात्र जमू दिली नाहीये. कमालीची गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. अंतिम षटक डेथ ओव्हर मध्ये 3 लगातार डॉट बॉल. 30 या अंकावरती स्कोरबोर्ड तो मात्र थांबला गेलाय. पुढील बॉल यावेळेला उडवलाय
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहे, चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय. लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत आणि ते ऑन स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतात. मुजीब फराज यांच्याकडून त्या ठिकाणी लॉस टाकले जात आहेत. पहिली उचलली जाईल ती आमगाव विरुद्ध पहिला सामना खेळेल. आमगाव विरुद्ध AGS सापरुंडे असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. तर त्या दोन टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस करून घ्यायचा आहे. मात्र स्कोरबोर्ड 30 या अंकावरती आहे. 4 चेंडू लगातार डॉट बॉल आपण पाहिलेत. अली, नवीन फलंदाज अली मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी 5व्या चेंडूवरती जाऊन या ठिकाणी आता पहिली धाव या षटकाची मिळवली जाते. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक असणार आहे. जबरदस्त. पिंपळास आणि विजय संघ ही दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच असेल तर जीवी स्पोर्ट या टीमला दुसऱ्या फेरीसाठी बाय आहे. ती डायरेक्टली तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करते. शेवटचा बॉल तो देखील या ठिकाणी येतोय निर्धाव आणि आता मात्र षटकाची समाप्ती. शेवटच्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली, कारण या ओव्हरमध्ये फरमानला आपण पाहिलं होतं नॉन स्ट्राईक इनवरती आणि म्हणूनच या ठिकाणी धावसंख्या बढ़ल्या त्या 31 आणि विजयासाठी अलमान टीमला 24 चेंडूवरती 32 धावसंख्येचं माफक टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. टॉस होईल नेक्स्ट मॅचचा आमगाव विरुद्ध सापरोंडे असा पुढील सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही अप्रतिम टीम आहेत आणि त्यामुळे ती एक चांगली बिग फाईट पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. टॉस करण्यासाठी तर वेळेची दिरंगाई न करता त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उमर 11 वडवली. 24 चेंडू आणि 32 धावा असं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर टुर्नामेंट जव्हार चषकाची ती मात्र संपूर्ण लाईव्ह कव्हरेज सध्या विश नेटवर्क या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम जे कव्हरेज आहेत आणि अप्रतिम जे जरूर व्ह्यूज आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने 3 कॅमेरा सहित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 24 बॉल 32 ची गरज आहे. चला अलमान टीम 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. अगदी कमी धावसंख्येचं टार्गेट आहे, परंतु त्या धावा जर थांबवायचे असतील तर मग उमर 11 टीमला आपल्या गोलंदाजीनं या ठिकाणी प्रभावित करावं लागेल. टॉस होते नेक्स्ट मॅचचा. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहू शकता मुजीब फराज मिस्टर JPL म्हणून त्यांची ओळख आहे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस होताना पाहायला मिळतोय. आमगाव संघाने टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तो मात्र घेतला गेलेला आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण यानंतर लगेचच बघणार आहोत. तत्पूर्वी 24 बॉलवरती 32 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि दीपेश बरोबरच मनीष ही जोडी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. चांगल्या फलंदाजीने जरूर या ठिकाणी प्रभावित करावे लागेल. मात्र या मॅचमध्ये ज्या पद्धतीने अनाउन्समेंट झाली होती
जी लगातारच्या 3 षटकारांकरिता 5,000 तर लगातारच्या 6 षटकारांसाठी 11,000 आणि प्रेक्षक वर्ग एका हाताने जर झेल पकडतायत तर त्यांना 500 रुपयाचे कॅश प्राईज जे समीरजी ठाकूर साहेबांकडून अनाऊन्समेंट झालेले आहे ती या मॅच पुरतेच नाही आहे तर संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ती पारितोषिकं मात्र कंटिन्यू राहतील आणि ती अनाऊन्समेंट या ठिकाणी आपण करतोय. तर मग प्रेक्षक वर्ग आपणही तयार राहा. षटकार जाणारा झेल एका हातामध्ये तुम्ही कलेक्ट करा. 500 रुपयाचं कॅश प्राईज जिंका. वळूया सामन्याकडे. पहिला गोलंदाज कैफास गोलंदाजी स्ट्राईकवरती येतोय. स्ट्रायकर गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इकॉनॉमिकली सुंदर चेंडूची फेकी करावीच लागेल. समोर दीपेश घोलप एक जबरदस्त खेळाडू, एक सुंदर बॅटर. पहिलाच बॉल फुल टॉस मिळालाय. लॉंग ऑनच्या जवळ क्षेत्ररक्षक येतोय. चुकी होणार नाहीये. ओ हो हो, पहिल्याच बॉलवरती इथं मात्र काय सुंदर झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. रजा, व्हॉट अ कॅच, सुपर कॅच. आणि समोर सर्वात मोठा तगडा बॅटर तो म्हणजेच दीपेश घोलप, त्याला बाद केलाय. लो फुलटॉस चेंडू एलिमिनेशन योग्य पद्धतीचं मिळालं नाहीये आणि रजा चेंडूच्या खाली आला. सेलिब्रेशन तो बनत आहे ज्या पद्धतीने तो झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच बाय रजा. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते. काय सुंदर सुरुवात या ठिकाणी मिळाली जाते उमर 11 टीमला. कैफाजच्या पहिल्याच बॉलवरती जरूर ती विकेट मात्र आपण पाहिली आहे उमर 11 टीमसाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो मात्र दाखल झालाय. ओमकार वन डाऊन ची जागा सांभाळण्याकरिता ओमकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. साथ द्यावी लागेल. पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळाली त्यामुळे आता या वेळेला अगदी दुसऱ्या चेंडूवरती वन डाऊनला ओमकारला यावं लागलंय. कमी धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न होतोय कैफास. पहिला दुसरा बॉल येतोय. अगदी इथं देखील कनेक्शन व्यवस्थित नव्हतं आणि खराब फिल्डिंगमध्ये विकेटच्या पाठीमागं त्या पद्धतीने कार्य संपन्न केलं गेलं नाहीये आणि तर मग यावेळेला या चेंडूवरती 2 धावा मिळवल्या जातील. अगदी चेंडू सुंदर होता. पॅड लाईनवरती तो चेंडू आला होता. तिथं मात्र कनेक्शन व्यवस्थित नव्हतं परंतु 2 धावा देऊन जातील. धावा कुठल्याही पद्धतीने येऊ दे, फक्त गरज आहे ती अलमान टीमला धावसंख्येची. तर 24 चेंडू आणि 32 धावा ते टार्गेट मोठं पाहायला मिळत नाहीये. रिक्वायर्ड रन रेट फक्त 8 धावसंख्येचा आहे आणि तो मात्र मोठा नाहीये. परंतु जर उमर 11 टीम या ठिकाणी चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकली चांगली षटकं जर फेकते तर मग हा सामना खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळू शकतोय. जशा प्रकारे पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दीपेशची विकेट मिळवली होती. पुढील बॉल स्लोवर चेंडू. नियंत्रण गोलंदाजीमध्ये आहे कैफासच्या आणि त्यामुळे जरूर फलंदाजाला चेंडू रीड करू दिले जात नाहीयेत. हा देखील चेंडू सुरेख लेंथवरती होता. अगदी थोडासा फ्लॅटेड आणि समोर चेंडू टप्पा पडला थोडासा आतमध्ये येत होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाजाचा आपण पाहिला होता ज्यामध्ये चेंडू बॅटवरती प्रॉपरली आला नाहीये आणि त्यानंतर लेग बाईटच्या माध्यमातून अजून एक या ठिकाणी धाव ॲड होताना पाहायला मिळते. 3 धावा 1 गडी बाद अशा पद्धतीने पहिल्या 3 चेंडूवरती सध्या अलमान संघ प्रयत्न करतोय आणि पहिल्यांदाच मनीष तो मात्र स्ट्राईकिंगवरती दाखल झालाय. पुढील बॉल ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी हा चेंडू जरूर वाईड घोषित केला परंतु रेफर तो मात्र केलं जात आहे. वाईडचा इशारा या ठिकाणी येतोय. अवांतर धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अवांतर धावसंख्येबरोबरच यावेळेला स्कोरबोर्ड हलकासा पुढे जाईल.
मनीष पुन्हा एकदा पहिलाच बॉल खेळण्याकरिता रिव्हर्स हिट लो फुल टॉस मिळालाय आणि त्या रिव्हर्स हिटच्या माध्यमातून यावेळेला मिळेल त्या 4 धावा. महत्वाच्या क्षणी येतोय चौकार. मनीष ज्या पद्धतीने हा फटका सजवतोय अगदी यावेळेला वेट अँड वॉच आणि त्यानंतर स्विच हिट चेंडू गॅप मध्ये शॉट सिलेक्शन जबरदस्त पाहायला मिळालंय. चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावसंख्येसाठी. हा चौकार येतोय जरूर. कैफास वरती थोडंसं आता प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. अगदी 32 धावसंख्या समोर पाहायला मिळतात त्या डिफेंड करण्याचा प्रयत्न ज्यामध्ये हा चौकार आणि तदनंतर धावसंख्या वाढताना पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल येतोय. आता यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. हा देखील जर पाहिला तर डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आठ धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल असणार आहे. 5 बॉलवरती 8 धावा 1 गडी बाद. रिक्वायर्ड 100 च्या पद्धतीने आहेत त्या पद्धतीने जरूर बॅटिंग तर केली गेली परंतु ती एक विकेट महत्वाची आली होती. शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय मनीषच्या पॅट मधून. जबरदस्त आणि एक मोठा फटका बिग हिट मध्ये तब्दील केलाय. अगदी जरूर खूपच उंचीने आणि बराच लांब लचक हा चेंडू कन्वर्ट झालाय. इथं मात्र जरूर स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि टायमिंग सहित आणि ताकद ती देखील आपण पाहिली आणि त्यानंतर चेंडू षटकारामध्ये तब्दील झालाय. पहिल्या षटकाचा खेळ तो मात्र आता होतोय समाप्त. परंतु पहिल्या षटकामध्ये जरूर चांगल्या धावा सुरुवातीच्या 4 बॉलवरती धावसंख्या थांबवल्या. त्यानंतर जर पाहिलं तर कैफासवरती अटॅक झाला आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला तो पहिल्या षटकामध्ये तब्बल 14. आता येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि 18 मध्ये बनवायच्या त्या 18 धावा. नवीन गोलंदाज इबाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु मनीषच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती जो एक अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला त्या स्ट्रोकने पूर्णपणे अलमान टीमच्या बाजूने हा सामना तरी फिरवलाय. मात्र अजूनही मॅच समाप्त नाहीये. 18 बॉलमध्ये 18ची गरज आहे. दीपेशची विकेट पहिल्याच बॉलवरती पडली होती मात्र त्यानंतर असं वाटलं होतं की सामन्यामध्ये प्रेशर तयार होईल परंतु मनीषच्या त्या मोठ्या फटक्याने मनीषचा तो एक रिव्हर्सीचा चौकार आणि शेवटच्या बॉलवरती षटकार त्या दोन्ही फटक्याने सामन्यामध्ये तुर्तास तरी प्रेशर हटवलं गेलंय. इबाद नवीन गोलंदाज यावेळेला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. उमर 11 टीमला थोडंसं प्रेशर मध्ये आता आणलं जाते कारण 18 बॉलवरती 18 धावसंख्या इथून बनवायच्या आहेत. त्यामुळे अलमान टीम सध्या तरी जरूर विजयाच्या समीप होत चालले परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अनिश्चितता आपण नेहमीच पाहिली आहे. क्रिकेट हा बदलणारा खेळ आहे त्यामुळे इथं कधीही बदलाव हा सामन्यामध्ये पाहायला मिळू शकतोय. पहिलाच बॉल थोडासा लीड झालाय. बॅकफुटला गेला तिथं मात्र चेडूला ऑन साईडला खेळलं तर जाते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय आणि सुरक्षित 2 धावा मिळतील. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलंय कारण शॉर्ट मिड विकेटला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे खेळाडू अवेलेबल नव्हता आणि त्यास जरूर त्यामुळेच या 2 धावा आता सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. अगदी धावसंख्या ज्या आहेत ना त्या आता खूप चांगल्या पद्धतीने बनत आहेत. 7 चेंडू फेकून झाले 16 धावा बनल्यात. 32 धावसंख्येचा आकडा या ठिकाणी पार करण्याचा प्रयत्न होतोय. आता रिक्वायर्ड 100 अगदी 6च्या खाली आलाय. इबाद वरती जरूर कशा पद्धतीने त्या ठिकाणी बॅटिंग केली जाईल. ओमकार तो 3 बॉलवरती 4 धावा खेळतोय. पुढील बॉल टप्पा पडला. बाउन्सर चेंडू खूप चांगल्या पद्धतीने गती या चेंडूवरती जास्त नव्हती परंतु जशा टप्पा पडला त्यानंतर राईट चेंडू झाला आणि त्यामुळे फलंदाज इथं मात्र थोडासा जरूर चलबिचल झाला आणि म्हणूनच या बॉलवरती ते कनेक्शन नाहीये. विकेटच्या पाठीमागे देखील थोडीशी मिसफिल्डिंग आपण पाहिली होती परंतु धाव घेण्याचा कुठलाही मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. मनीषकडून 3 बॉलवरती 10 धावा आल्यात परंतु तो नॉन स्ट्राईकिंगवरती आहे. पुढील बॉल यावेळेला इनफिल्डच्या वर्ण पनिश केले जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि अजून एक या ठिकाणी चांगला फटका आता यावेळेला ओमकारच्या बॅटमधून तो मात्र फटका सजवलाय आणि चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट
हा फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खूप चांगल्या पद्धतीने स्लाइस केला आणि त्यानंतर 4 धावसंख्या या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. चौकाराबरोबर धावसंख्येची गती मात्र आता यावेळेला वाढताना पाहायला मिळते. 20 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. आता 15 चेंडूवरती बनवायच्या आहेत त्या फक्त 12 धावा. 15 चेंडू 12ची गरज आहे. पुढील बॉल यावेळेला केवळ आता जरूर सिंगल डबल करिता बॅटिंग केली जाते. दोन्ही फलंदाज मात्र विकेटच्या मध्ये ज्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट अगदी सर्कलच्या आतमध्ये त्या धावसंख्या घेतल्या जात आहेत, त्यामुळे फलंदाजाची ॲक्युरेसी जी रनिंग बिटवीन द विकेटमध्ये काय उत्कृष्ट पाहायला मिळते. अशा धावा घेणं खूप महत्त्वाचं असतं, कारण क्रिकेटमध्ये चौकार षटकारानेच धावसंख्येमध्ये बढोतरी होत नाहीये, तर सिंगल डबल धावा त्या मात्र तुमच्या स्कोर कार्डला अजूनही चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत आणि तुम्हाला तो आत्मविश्वास देऊन जात आहेत. म्हणूनच क्रिकेटमध्ये या सिंगल डबल धावसंख्येला लाईफ लाईन म्हणून संबोधलं जात आहे. जरूर ती लाईफ लाईन आत्तापर्यंत जरूर फलंदाजाकडून वापरण्यात आली. सिंगल डबल रिव्हर्स हिट ओमकारच्या बॅटवरती प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये चेंडू, परंतु त्यानंतर देखील सिंगल अजून या चेंडूवरती मिळते. शेवटचा बॉल 23 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. विजयाच्या अगदी जवळ संघ चाललाय. फक्त 9 धावांची गरज आहे. 13 बॉल 9ची गरज. इबादने आतापर्यंत 5 बॉलवरती 8 धावा त्या मात्र खर्च केल्या गेल्यात. अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. पहिलं षटक कैफास त्या षटकामध्ये जरूर पहिलं षटक महागडं ठरलं, त्यानंतर या षटकात हलकासं बांधून ठेवलंय, परंतु धावसंख्या घेण्याची एक चांगली स्थिती पाहायला मिळते फलंदाजाकडून आणि त्यामुळे इथं स्कोरबोर्ड योग्य पद्धतीने पुढे सरसावलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 12च्या करंट रन रेटनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय तो यावेळेला 24 या अंकावरती आणि आता विजयासाठी फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8ची गरज. मात्र इथून कमबॅक होताना पाहायला मिळेल का उमर 11 टीमकडून. अजूनही सामना समाप्त नाहीये अशी बऱ्याचदा आपण पाहिलंय की जास्त चेंडूवरती कमी धावा डिफेंड देखील बऱ्याच वेळा पाहायला मिळालेत. त्यामुळे तशा पद्धतीने इथं ते सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का. फरमान ज्या पद्धतीची बॅटिंग त्याने केली होती, अगदी टीम अडचणीमध्ये होती त्यावेळेला त्याच्या बॅटमधून 2 लगातार षटकार तर 1 चौकार आपण पाहिला होता आणि त्यानंतर हा स्कोर इथपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र आता या क्षणाला त्या खेळाडूला तशा पद्धतीची गोलंदाजी देखील करावी लागेल. फरमाईश केली जाते कमी धावसंख्येची. बघूया. 12 बॉल विजयाकरता धावसंख्या पाहिजे त्या फक्त 8, त्यामुळे आता 1-1 चेंडू 1-1 सिंगल ती निर्णायक आहे या मॅचमध्ये. मनीष आणि तदनंतर ओमकार दोन्ही फलंदाजाकडून चांगली बॅटिंग केली अलमान टीमसाठी. दीपेश लवकर बाद झाला, त्यानंतर असं वाटलं की मॅच मात्र जरूर थोडीशी यावेळेला हातामधून निसटून जाईल की काय, परंतु त्यानंतर कमबॅक. पहिलाच बॉल तेज बाउन्सर फरमानकडून या ठिकाणी आपण पाहिलाय. वाईडचा इशारा तो मात्र या ठिकाणी आपण पाहिलाय आणि 1 बाउन्स तो देखील यावेळेला 1 केला जातोय. अगदी या ठिकाणी एक ऑलरेडी आपण रिव्ह्यू घेतला गेलाय, त्यामुळे आता दुसरा रिव्ह्यू तो मात्र आपल्याला मिळणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी अतिरिक्त धावसंख्या देऊन गेलाय आणि त्यामुळे आता विजयासाठी फक्त 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. फरमान पुन्हा एकदा. समोर मनीषा आहे. सुंदर स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू हातामध्ये येणार नाहीये. जसा टप्पा पडला त्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिला आणि चेंडू सरळ निघून गेला तो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी.
सुंदर फटका. हलकीशी जागा बनवली एक्स्ट्रा कव्हरच्या जोरमध्ये. कव्हरला क्षेत्ररक्षक अवेलेबल होता, मात्र त्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिली आणि चेंडू सरळ दाखल झाला तो सीमारेषा पलीकडे चौकार. आता विजयासाठी फक्त 3 धावांची गरज आहे. मनीषच्या माध्यमातून काय अफलातून बॅटिंग केले. फक्त 5 बॉलवरती त्याने 15 धावा टीमसाठी जोडल्यात आणि त्यामुळे इक्वेशन चेंज झालंय. 11 बॉलवरती 3ची गरज. हा फटका पुन्हा एकदा जागा बनवून ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र जरूर धाव घेण्याचा कुठलाही मनसुबा त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. थोडीशी नाखुश करणारी जरूर गोलंदाजी ठरली. पहिल्या षटकापासून आपण पाहिलं अगदी 32 धावा त्या मात्र डिफेंड करण्याचा तो प्रयत्न राहिला, परंतु लगातार धावसंख्या ज्या वाढत गेल्या, ज्यामध्ये मनीष आणि ओमकार दोन्ही फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली. इथं उडवलाय बॉल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. हा मात्र चेंडू लँड झालाय. इथं विनिंग फटका तो मात्र येतोय मनीषच्या बॅटमधून. अल्मान टीमचा एक सुंदर विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो विजयी फटका अगदी ओव्हरपिच चेंडू मिळाला आणि तिथं रिडारमध्ये चेंडू जो मिळाला त्या चेंडूला सरळ फेकून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आणि या षटकाराबरोबरच सामना तो मात्र जिंकलाय अल्मान टीमने. हार्डलक टीम उमर 11 वडवली. चांगला खेळ जरूर झाला, परंतु शेवट ती गोलंदाजी पाहायला मिळाली नाहीये या टीमकडून. सामनावीर पुरस्कार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून 7 चेंडू